नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज विषय मराठी इयत्ता 9वी या झोपडीत माझ्या ही कविता पाहणार आहोत। मग कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज। माणिक बंडोजी ठोंबरे यांना त्यांच्या सामाजिक आणि साहित्याच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रसंत म्हणून त्यांना उपाधी दिलेली आहे। त्यांनी लिहिलेली या झोपडीत माझा हा कविता आपण पाहणार आहोत। कवितेला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्यांदा आपण कवितेत आलेले काही अवघड शब्दांचे शब्दार्थ पाहणार आहोत। तर पहिल्यांदा आपण पाहूयात शब्दार्थ। तर महाल म्हणजे राजवाडा किंवा प्रशस्त घर, सौखे म्हणजे सुखे वैभव, प्रभुनाम म्हणजे देवाचे नाव भजन, नित्य नेहमी सतत, पहारा रखवाली नजर कैद, श्यामदाने झुंबर, तिजोरी म्हणजे खजिना पेटी, विराजे म्हणजे शोभते नांदते, पहारा म्हणजे रखवाली किंवा नजर कैद, बोजा म्हणजे वजन। अशा प्रकारे आपण कवितेत आलेले काही अवघड शब्द पाहिलेले आहोत। आता कविता आपण ताला सुरात गाऊया, नंतर आपण कवितेचं स्पष्टीकरण पाहूयात। बघा, या झोपडीत माझ्या कविता आपण पाहणार आहोत। राजास जी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे प्रहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या। पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या। जातात या महाला मज्जा व शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या। महाली महू बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या। येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या। पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या। राजास जी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। तर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी या झोपडीत माझ्या या कवितेत त्यांनी असं सांगितलेले आहेत की लहानशा झोपडीत ही आपल्याला सुख, शांती, आनंद नांदत असतो। महालातली सुखे ही या झोपडीत राहूनही आपल्याला प्राप्त होतात। अशा प्रकारे झोपडीतल्या वैभवाचं वर्णन करताना त्यांनी अतिशय साध्या शब्दात सांगितलेलं आहे की एखाद्या राजाला राजवाड्यामध्ये किंवा राजमहालामध्ये जी वैभव सुखे प्राप्त होतात ते त्याला या झोपडीतही लाभलेले आहेत। राजास जी महाली सौख्य कधी मिळाले, सौख्य म्हणजे काय सांगितलेलं आहे, राजवाडा एखाद्या प्रशस्त घरात जे काही सुख सवलत सौख्य मिळत असतात ती झोपडीतही प्राप्त होतात असं त्यांना सांगायचं आहे। भूमीवरी पाहावे ताऱ्यांकडे पडावे, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या। म्हणजे अंगणातल्या जमिनीवर आरामात निजण्याचे मी रात्री आकाशातील चांदण्यांकडे ताऱ्यांकडे पाहायचं हे सुख मला या झोपडीतच मिळतात। तर देवाचं भजन मी नित्य नियमितपणे गात असतो आणि मी या झोपडीत आनंदाने राहते असं त्यांना सांगायचं आहे। पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या, पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या असं म्हटलेलं आहे। पहारे म्हणजे काय, नजर कैद। तिजोऱ्या म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हिरे, माणके, सोने, चांदी वगैरे ठेवतो ते। मग पहारे आणि तिजोऱ्या कुठं असतात, तर त्यातून सुद्धा महालांमध्ये तिजोऱ्यामधून धन साठवून ठेवलेले असते, त्यावर सक्त पहारे ठेवलेले असतात, बरोबर आहे। तरी सुद्धा तेथे चोरी होतात, पण माझ्या या झोपडीच्या दारांना साध्या कड्या सुद्धा नाहीत,
इथं माझ्या झोपडीत कोणालाही चोरांचं, कोणत्याही प्रकारच्या चोरांचं भय नाही, कारण चोरणे इतपत दौलत नसल्यामुळं मला या झोपडीला पहारेकरी ठेवावं लागत नाही किंवा या झोपडीत कोणत्याही प्रकारचं पहारे नाही असं त्यांना सांगायचं आहे. मग राजवाड्यात जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. जे एखाद्या सामान्य माणसाला राजवाड्यात परवानगीशिवाय शिरकाव होत नाही, त्याला परवानगी विचारावं लागतं. मज्जाव म्हणजे काय, अटकाव हा शब्द येतो. तेव्हा या झोपडीत येण्यासाठी कोणत्याही प्रकारची भीती वाटणार नाही. झोपडीत सर्व माणसांचं खुलेपणानं स्वागत होतं असं त्या गरीब माणूस सांगत असतो. एखाद्याकडं महालात राहणाऱ्यांचं परिस्थिती, दुसरीकडे झोपडीत राहणाऱ्यांची त्यांचा विरोधाभास इथं त्यांनी सांगितलेला आहे. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. म्हणजे महालामध्ये आरामासाठी राहण्यासाठी मऊ बिछाने असतात, मी कंदील झुंबराची रोषणाई सुद्धा केलेली असते. तर माझ्या झोपडीत जमिनीवर पहुडणे हाच आमचा सन्मान असतो. धरतीचाच इथे काय केलेला असतो, बिछाना आहे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगतात. येता तरी सुके या, जाता तरी सुके जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. म्हणजे या माझ्या झोपडीत कोणीही प्रेमानं या आणि प्रेमानं जा, सुखानं आनंदानं या आणि सुखानं आनंदानं जावा. माझ्या झोपडीत ये जा करताना कोणावरही कोणत्या प्रकारचंही त्याच्या मनावर दडपण येत नाही. बोजा म्हणजे वजन किंवा दडपण येत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. तर पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे. देवेंद्र म्हणजे इंद्रदेव, देवांचा देव, त्याला इंद्रदेव म्हटला जातो. तर शांती सदा विराजे या झोपडीत माझा. विराजे म्हणजे शोभते, नांदते असा त्याचा अर्थ होतो. झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून इंद्रदेवही मनात काय करतो, शरमतो किंवा लाजतो. देवांचा देव इंद्रदेवाला सुद्धा काय वाटतं, लाज वाटतं. माझ्या सुखाचा त्यांना हेवा वाटतो आणि माझ्या झोपडीत नेहमी सुख शांती नांदत असते, म्हणून देवाला सुद्धा या झोपडीत राहण्याचा मोह होतो असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे. म्हणजे इथं इतकं सौख्य लाभलेलं आहे की सुख समृद्धी म्हणजे शांती समाधान नांदत आहे. हे पाहून देवांचा देव इंद्रदेवही काय होतो, त्यालाही हेवा वाटतो, तो मनातच लाजतो असं त्यांना म्हणायचं असतं. अशा प्रकारे या झोपडीत काय काय वैभव आहे. चांदण्याकडं पाहता येतं, आकाशाकडं पाहता येतं. शिवाय त्यांना स्वच्छ शुद्ध हवा मिळत असतं किंवा चोरांचं भय नाही. या झोपडीत सगळ्या प्रकारचं सुख समाधान आहे. प्रत्येकाने प्रेमानं येता येतं, जाता येतं, कोणत्याही प्रकारचं मनाचं दडपण नाही. त्याच्या विरुद्ध राजाच्या महालामध्ये पहारेकरी ठेवावं लागतात. तिथं जाण्यासाठी मज्जाव असतं, अटकाव असतो. शिवाय काय आहे, राजाला ज्या प्रकारचं सुख वैभव प्राप्त होतात त्याच प्रकारचं सुख वैभव सुद्धा या झोपडीत राहूनही आपल्याला अनुभवता येतं आणि नित्यनेमानं प्रभुनाम आपल्याला गाता येतं असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या झोपडीत माझ्या या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेले आहेत. अशाच प्रकारे इथे आपला कविता संपतो. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.